नमस्कार, मी श्रुती. कुक विथ ग्रॅनीमध्ये आपणा सर्वांचं मनापासून स्वागत. शेवयाची खीर तर सगळेच खातात, पण आज आपण शेवयापासून बनणारा एक हटके पदार्थ करणार आहोत आणि तो म्हणजे मसाला सेवई टिक्की. मसाला सेवई टिक्की करण्यापूर्वी तुम्ही जर माझ्या चॅनलला अजूनही सबस्क्राईब केलं नसेल तर पटकन सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करायला अजिबात विसरू नका. मसाला सेवई टिक्की करण्यासाठी लागणारे साहित्य असे: शेवया 1 कप, दही अर्धा कप, कोथिंबीर पाव कप, रिफाईंड तेल 2 टेबलस्पून, गाजर 1 मध्यम, कांदा 1 छोटा, तांबडं तिखट, जिरेपूड आणि बारीक मीठ 1 टेबलस्पून, खाण्याचा सोडा 1 पिंच, चाट मसाला, मिक्स हर्ब्स मसाला, पेरी पेरी मसाला, मोहरी, जिरे, पांढरे तीळ हे सगळं अर्धा टेबलस्पून आणि ऑरिगॅनो मसाला पाव टेबलस्पून. मसाला सेवई टिक्की करण्यासाठी आपण इथे गॅसवर पॅन तापत ठेवलेला आहे. पॅन हा शक्यतो कोटिंगचा घ्यायचा. पॅन व्यवस्थित तापल्यानंतरच मग त्याच्यामध्ये आपल्याला घालायचं आहे 1 टेबलस्पून रिफाईंड तेल. तेल व्यवस्थित तापलं की आपण तापलेल्या तेलावरती 1 कप शेवया छान फ्राय करून घेणार आहोत. तर आता घेऊयात आपण त्यामध्ये 1 कप बारीक शेवया. इथे मी घरगुती हात शेवया घेतलेल्या आहेत. तुमच्याकडे रेडीमेड शेवया असतील तर त्यासुद्धा तुम्ही घेऊ शकता. बाजारी शेवयांपेक्षा हात शेवया ज्या असतात ना, त्या थोड्याशा जाडसर असतात. त्यामुळे त्या आपल्याला तांबूससर रंगावर येईपर्यंत भाजून घ्यायच्या आहेत, म्हणजे त्या आतून कच्च्या राहणार नाहीत. हल्ली बाजारामध्ये डायरेक्ट भाजक्या शेवया पण मिळतात, पण मशीन शेवई आणि हात शेवई यांच्यात चवीमध्ये फार फरक असतो. म्हणून शक्यतो हात शेवई वापरायची. तुम्ही पाहू शकता आपल्या शेवया तांबूससर रंगावर भाजून झालेल्या आहेत. आता आपण गॅस बंद करूयात. भाजलेल्या शेवया आपल्याला थंड करून घ्यायच्या आहेत, त्यामुळे आपण एका भांड्यामध्ये त्या काढून घेऊयात. कारण त्या जर आपण गरम पॅनमध्ये ठेवल्या तर थंड होण्यासाठी थोडा वेळ लागेल. शेवया थंड होईपर्यंत आपण टिक्कीमध्ये घालण्यासाठी लागणारं इतर साहित्य तयार करून घेऊयात. इथे आपण 1 गाजर, मध्यम गाजर किसून घेत असून 1 बारीक कांदा चिरून घेत आहोत. किसल्यानंतर गाजर बरोबर 1 वाटी झालेला आहे आणि त्याच्याबरोबर निम्मा म्हणजे अर्धी वाटी कांदा आपल्याला मिळालेला आहे. अर्धी वाटी बारीक चिरलेला कांदा आणि 1 वाटी किसलेलं गाजर आता आपण मिक्सरच्या जारमध्ये घालून त्यात थोडं पाणी घालूया आणि जाडसर प्युरी करून घेऊयात. टिक्कीमध्ये घालण्यासाठी अशी ही कांदा गाजर प्युरी आपली तयार आहे. त्याची कन्सिस्टन्सी तुम्ही पाहू शकता. भाजलेल्या हात शेवया थंड झालेल्या आहेत. त्यामध्ये आता आपण घालूयात अर्धा टेबलस्पून चाट मसाला, 1 टेबलस्पून तांबडं तिखट, 1 टेबलस्पून जिरपूड. हा ड्राय मसाला आपण भाजलेल्या शेवयांमध्ये मिक्स करून घेऊयात. आता त्यात घालूयात पाव कप चिरलेली कोथिंबीर. कोथिंबीर ही आपल्याला स्वच्छ धुवून घ्यायची आहे. ती पण आपण छान मिक्स करून घेऊयात. आता आपण त्याच्यामध्ये ॲड करूयात कांदा आणि गाजरची जी भरड पेस्ट केलेली होती ती आपण त्याच्यामध्ये सगळी घालून घेऊयात. घालत असताना मिक्सरच्या जारला लपेटलेलं सगळं जे मिश्रण आहे ते चांगलं निपटून घेऊयात. घातलेलं सगळं मिश्रण आपण भाजलेल्या शेवयांमध्ये कालवून घेऊयात. कालवत असताना अगदी हलक्या हाताने कालवायचं, म्हणजे शेवई फार मोडत नाही आणि टिक्कीमध्ये ती जशीच्या तशी दिसते. आता आपल्याला ह्यात अर्धा कप फेटलेलं दही घालायचं आहे. घालताना थोडं थोडं घालायचं आहे आणि हे फेटलेलं दही घातलं की एक व्यवस्थित छान बॅटर तयार होईल. भाजलेली शेवई, ड्राय मसाले, कांदा गाजर पेस्ट आणि दही ह्यांचं मस्त बॅटर तयार झालेलं आहे. हे तयार बॅटर आपण 10 मिनटं रेस्ट करण्यासाठी ठेवूयात. 10 मिनटं झालेली आहेत. आता त्यामध्ये घालूयात 1 टेबलस्पून बारीक मीठ,
आणि 1 पिंच खायचा सोडा, बारीक मीठ आणि खायचा सोडा व्यवस्थित आपल्याला बॅटरमध्ये मिक्स करून घ्यायचा आहे. मिक्स करत असताना त्यात जरुरीपुरतं पाणी घालून किंचित सरसरीत करून घेऊयात. बॅटरची कन्सिस्टन्सी अशी झाली पाहिजे. आता आपल्याला एक इडली पात्र लागणार आहे, त्याला आपण तेल ग्रीसिंग करून घेऊयात म्हणजे टिक्क्या चिकटणार नाहीत. शेवईचं केलेलं बॅटर आता आपल्याला इडली पात्रामध्ये घालायचं आहे. टिक्क्या इडली पात्रामध्ये केल्यानं की छान मस्त गोल आकार येतो आणि वड्यासारख्या त्या तेलकटही होत नाहीत. इडलीच्या मोठ्या भांड्यात ठेवलेल्या पाण्याला व्यवस्थित आधण आलेलं आहे. त्यात आपण इडली पात्र ठेवूयात आणि त्यावर झाकण ठेवून 20 मिनटं आपण ते वाफवून घेणार आहोत. 20 मिनटं झालेली आहेत आणि आपल्या टिक्क्या छान वाफवल्या गेलेल्या आहेत. आता आपण गॅस बंद करून टाकणार आहोत आणि ह्या टिक्क्या थोड्याशा थंड होऊ देणार आहोत. टिक्क्या थंड झाल्यानंतर सुरीला तेल लावून अतिशय अलगदपणे आपण ह्या टिक्क्या काढून घेणार आहोत. काढत असताना त्यातल्या शेवया सुट्या होणार नाहीत याची आपण दक्षता घेणार आहोत. इडली पात्राला तेलाचं ग्रीसिंग केल्याने टिक्क्या चिकटलेल्या नाहीत, छान सुटून येत आहेत हे तुम्हाला दिसत असेल. कोणी कल्पनाही करू शकत नाही की शेवयाच्या टिक्क्याही आपण बनवू शकतो. आता ज्या पॅनवर आपण शेवया भाजल्या होत्या तो पॅन आता आपण गॅसवर ठेवणार आहोत. पॅन तापल्यावर आपल्याला लगेचच गॅस लो फ्लेमवर ठेवायचा आहे आणि पॅनमध्ये आपल्याला 1 टेबलस्पून रिफाइंड तेल घालायचं आहे. तेल व्यवस्थित तापलं की त्यात आपण घालणार आहोत अर्धा टेबलस्पून मोहरी, मोहरी तडतडायला लागली की लगेचच गॅस बंद करून टाकायचा आहे आणि घालायचं आहे अर्धा टेबलस्पून जिरं, अर्धा टेबलस्पून पांढरे तीळ, घालूयात मिक्स हर्ब्स मसाला, पाव टेबलस्पून ओरिगॅनो मसाला आणि अर्धा टेबलस्पून पेरी पेरी मसाला. हे सगळे मसाले तेलामध्ये छान हलवून घेऊयात आणि गॅस आता आपण ऑन करूयात. आपला छान मसाल्यांचा तडका तयार झालेला आहे. वाफवलेल्या टिक्क्या आपण त्यामध्ये आता हळुवारपणे सोडायच्या आहेत. 3 टिक्क्या आपण आता परतून घेणार आहोत. या सगळ्या टिक्क्या आपल्याला शॅलो फ्राय करून घ्यायच्या आहेत. अगदी अलगद उलटपालट करायच्या म्हणजे त्यातल्या शेवया सुटून बाहेर येणार नाहीत. साधारण शॅलो फ्राय झाल्या की टिक्क्या आपल्याला काढून घ्यायच्या आहेत. त्या खूप परतवायच्या नाहीच आहेत. आपली खमंग, खुसखुशीत, चमचमीत अशी मसाला शेवई टिक्की तयार झाली आहे. थोडी कोथिंबीर आणि शेव भुरभुरवली म्हणजे चवीला ही टिक्की अजून छान लागते. जर तुम्हाला आजची मसाला शेवई टिक्की आवडली असेल तर माझ्या चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करायला अजिबात विसरू नका. थँक्यू.